आपल्या राजकारणात जर भक्कम साथ कोणी दिली असेल सन्माननीय गिरीश महाजन साहेबांनी, महाराष्ट्रात जर सगळ्यात खोटं बोलणारा जर प्रतिस्पर्धी उमेदवार असेल तो माझ्या विरोधात आहे. विरोधक असावा पण तो खानदानी असावा, तेवढीच एक खंत राजकारणाची राहील. विरोधक माझ्यावर आता विकास मुद्द्यावर चर्चा करत नाही, ते मुद्दा भरकटवत आहे. मी विकास मांडतोय आणि ते लोकांची दिशाभूल करत आहे. विकासाचं काय असतं याचं उदाहरण येणाऱ्या 10 वर्षात चाळीसगाव एकच. माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना हे माहिती आहे की हा शेतकऱ्यांचा आमदार, शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाणारा आमदार. कोविडच्या काळात आणि महापूर आले, दोघेही वेळेस लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही. पुढच्या 5 वर्षात महिलांवर जे काम या मतदारसंघात होईल ते महाराष्ट्रातलं रोल मॉडेल आहे. जे मी बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते नक्की करतो, हे लोकांना माहिती आहे. आता जे आश्वासन देत आहे कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स, जे पक्ष देतील तेच राजकारणात टिकतील. 2024 ते 29 चाळीसगावकरांच्या स्वप्नातलं चाळीसगाव घडवण्याची ही मतदान आहे. या मतदानाचा परिणाम तुम्हाला 29ला पुन्हा दिसेल की आपण कोणत्या माणसाला मतदान केलं आणि त्याचा काय परिणाम झाला हे मी तुम्हाला कृतीतनं दाखवून देईन. 34व्या वर्षी संधी मिळाली, जे संधीचं सोनं तुम्ही म्हटलात हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल असा चाळीसगाव तालुका कसा असेल, आमदार मंगेश चव्हाण यांची रोखठोक मुलाखत. पहा विजन चाळीसगाव 2029 लवकरच.